खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, एम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्सरे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। पलूस तालुका जिल्ह्यात प्रथम येण्यासाठी कामाला लागा। जिल्हाधिकारी अशोक काकडे पलूस तहसीलमध्ये केले सपत्नीक वृक्षारोपण। पलूस तहसील कार्यालयामार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा वेळेत मिळाव्यात, नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात यावेत। तहसीलमध्ये येणाऱ्या नागरिकांच्या कामाच्या निपटाऱ्याबाबत साप्ताहिक बैठकीत आढावा घेण्यात यावा, जेणेकरून जुलैमध्ये पलूस तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर येण्यासाठी कामाला लागा, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिल्या। जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी पलूस तहसील कार्यालयात भेट दिली। यावेळी प्रांत अधिकारी रणजित भोसले, नायब तहसीलदार आसमा मुजावर, तलाठी गौस मोहम्मद लांडगे, तलाठी सोमेश्वर जाईबाई, स्वाती पवार, वाल्मिकी कोळी, सुरेखा जाधव, राजू जाधव व सर्व स्टाफ उपस्थित होता। यावेळी तहसील परिसरात जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी शर्दिनी अशोक काकडे यांच्या हस्ते वटवृक्षाच्या रोपाचे रोपण करण्यात आलं। याचबरोबर पलूस कडेगाव प्रांत अधिकारी रणजित भोसले यांच्या हस्तेही वटवृक्षाच्या रोपाचे रोपण करण्यात आले। जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते तहसीलदार दीप्ती रिठे यांच्या दालनातील पुस्तक संग्रहाचे उद्घाटन करण्यात आलं। या पुस्तकामध्ये प्रशासकीय कामकाजाबाबत मार्गदर्शक ठरणाऱ्या पुस्तकांचा समावेश आहे। तसेच स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तकांचाही स्वतंत्र विभाग करण्यात आला आहे। जिल्हाधिकारी यांनी पलूस तहसीलच्या सर्व विभागाच्या पाहणी दरम्यान रेकॉर्ड व्यवस्थापनातील नीटनेटकेपणाबद्दल समाधान व्यक्त केले। जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी पलूस तहसीलमधील सर्व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन दैनंदिन कामकाजाबाबत अनेक नवनव्या संकल्पना सांगितल्या। या बैठकीनंतर त्यांनी पलूस नगर परिषदेचे मुख्याधिकारी निर्मला राशीनकर यमगर यांच्याशी संवाद साधून पलूस नगर परिषदेच्या कामाचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी पलूस नगर परिषदेच्या मार्फत ओल्या कचऱ्यापासून निर्माण करण्यात येणाऱ्या हरित खत निर्मिती प्रकल्पाचे विशेष कौतुक केलं।